नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. बातमी आहे शासकीय कार्यालय चांदूर रेल्वे येथील. तर बघा सविस्तर बातमी थेट MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रावर. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब समोर आली आहे. सोमवार हा आठवड्याचा पहिला आणि महत्त्वाचा कामकाजाचा दिवस असताना दुपारी 2 ते 4 वाजे दरम्यान कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. प्रत्यक्ष पाहणी दरम्यान संपूर्ण कार्यालयात केवळ एक रोजंदारीवर ठेवलेला व्यक्ती उपस्थित असल्याचे दिसून आले. मात्र एक रोजंदारीवर ठेवलेला व्यक्ती हा कार्यालयाचा जबाबदार प्रशासकीय अधिकारी नसल्याने कार्यालयीन कामकाज नेमके कोणाच्या देखरेखीखाली सुरू होते असा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी नसल्याने नागरिकांच्या कामाचे काय होते याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक श्वान शांतपणे झोपलेला दिसून आला. त्यामुळे कार्यालयाच्या सुरक्षेची जबाबदारी आता श्वानावरच सोपवली आहे का असा उपरोधिक सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकीकडे कार्यालय ओस पडलेले आणि दुसरीकडे दारात श्वान पहारा देताना दिसत असल्याने हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. सोमवारीच अशी परिस्थिती असेल तर उर्वरित आठवड्यात कार्यालयातील उपस्थिती कशी असते याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कार्यालयातील उपस्थिती, कामकाज आणि शिस्त याची चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे अमरावती. मॅडम नमस्कार. मॅडम हा नमस्कार. MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामधून मंगेश बोबडे बोलत आहे. हा बोला ना सर. मॅडम मी आता तुमच्या कार्यालयात गेलो होतो तर कार्यालयामध्ये एकही कर्मचारी आणि अधिकारी हजर नव्हते आणि सर्व खुर्च्या खाली होत्या. याबद्दल तुमची मला प्रतिक्रिया पाहिजे होती. काय सांगाल? बरोबर आहे सर. कारण की परमनंट बाबू नाही आहे आमच्याकडे. पहिली गोष्ट जो क्लर्क असतो तो परमनंट नाही आहे. दुसरी गोष्ट 2 गार्ड आणि फॉरेस्टर आहे माझ्याकडे. एक गार्ड आणि एक फॉरेस्टर. ओके. तर एक लेडी अजून एक आहे, म्हणजे 2 गार्ड आणि एक फॉरेस्टर आहे. तर एक वनरक्षक जी आहे लेडी ती बालसंगोपन रजेवर सुट्टीवर गेलेली आहे आणि दुसरा आहे तर नर्सरीत आहे, फील्डवर आहे. कारण की जो गार्ड आणि फॉरेस्टरचं कामच नाही आहे हे ऑफिसमध्ये बसायचं. मॅडम एकंदरीत मग कर्मचारी किती आहे तुमच्या सामाजिक वनीकरण? आम्ही 3 जण आहोत. 3 जण आहोत. आणि फक्त मॅडम एक वनमजूर कर्मचारी तुमच्याजवळ हजर होता आणि मुख्य जो प्रवेशद्वार आहे तिथं श्वान होता झोपलेला. म्हणजे श्वान हा पहारेकरी आहे का? सांगा काय नाही, सांगाल? तो मजूरच नाही, तो एक आम्ही डेली यूजेसवर ठेवलेला एक माणूस आहे. हो ना. वनमजूर आहे म्हणे. मी म्हणे वनमजूर नाहीये. वनमजूर नाहीये. मग वनमजूर नाहीये. फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये सामाजिकला वनमजूर हा विषयच नाहीये. नाहीये ना. आणि ते मजूर म्हणे आहे आपला साधा. कारण की ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये फाईल आणायला अरेपो उठून जाणार आहे का? कपाटातून फाईल घ्यायला अरेपो घेणार आहे का? म्हणून ठीक आहे मॅडम, मान्य आहे मला. पण माझं एक म्हणणं आहे का सोमवारी हा एक वर्किंग डेचा पहिला दिवस असते आणि या वर्किंग डे मध्ये एकही कर्मचारी तिथं हजर नाही आहे. समजा एखाद्या नागरिकाला कुठल्या प्रकारचं जर काम पडलं तर तो कामाची माहिती कोणापासून घेऊ शकाल? काय सांगाल? इतकं इन्स्टंट कोणतं कामच नसते सामाजिक वनीकरणला. प्रादेशिकला कसं इन्स्टंट काम असतात, सामाजिकला कुठलंही इन्स्टंट काम नाही आहे. आणि कोणती माहिती पब्लिकचं फक्त झाडं लावायचं हे सामाजिक वनीकरणचं काम आहे सर. नाही ठीक आहे मॅडम. बोला ठीक ना. आहे. झाडं लावायसाठी एखादं समजा कोणाला समजा आता पावसाळ्यात दिवस आहे किंवा झाडं वगैरे पाहिजे असेल त्याकरता जर कोणी झाडं मागायला आला पण तिथं कुठला कर्मचारीच हजर नाही आहे तर तो माहिती कोणापासून घेऊ शकेल याबद्दल सुद्धा तुम्ही सांगू शकाल ना? तर आपल्याला कोणाला जर झाडं मागायचं असेल तर त्याला अप्लिकेशन करावं लागते सर. त्याच्यानुसार आम्ही झाडांची अरेंजमेंट करतो. कारण की प्रत्येक शासकीय यंत्रणेला झाडं वाटप करावं लागते. आता नेक्स्ट इयरला आपल्याला जर कोणाला तहसीलला किंवा ग्रामपंचायतला किती झाडं लावायची आहे तर पहिल्या वर्षीच ते आम्हाला डिमांड देते. त्यानुसार आम्ही झाडाचं प्रोव्हिजन करतो. ठीक आहे. त्यांच्या डिमांडनुसारच झाडं वाटप करतोय त्यांना. मॅडम आणि मुलापासून
हा, आणि हेच बोला ना, माहिती जी तुम्ही मला सांगत आहे, हेच माहिती एखाद्याला तिथून हवी असेल आणि तुमचा तिथे कर्मचारी कुठलाही हजर नसेल तर हे माहिती कुठून मिळेल? जसे तुम्ही आता मला फोनवर सांगत आहे. ऑफिस नाही देत ना सर. हा, तसं फोन करतात ना, आता फोनची प्रोव्हिजन आलेली आहे. आधी फोन नव्हते तर कंटिन्यू ते तिथेच राहायचे ऑफिसमध्ये. आता म्हणजे लगेच तुम्हाला फोनच्या काय माहिती माध्यमातून पाहिजे? म्हणजे फोनच्या माध्यमातून तुमचं कार्यालय चालतंय का असं मला वाटतंय तुमच्या बोलण्यावरून? नाही नाही, कार्यालय चालत नाही सर फोनच्या नाही, माध्यमातून. तुम्हीच तर म्हटलं कार्यालयासाठी आजकाल ते फोन कागद- वगैरे करते असं तुम्हीच तर शब्दात बोलले म्हणून त्या शब्दावर हो बोलले ना, मॅडम. बोला ना. बरोबर. नाही, तुम्हाला जर झाड पाहिजे असेल तर मॅडम तुमच्याकडे झाड अवेलेबल आहे का? मग मी म्हणेल तुम्हाला की तुम्ही अप्लिकेशन देऊन द्या ऑफिसला. आम्ही संबंधित वनरक्षकाला विचारते की आपल्या नर्सरीमध्ये इतर यंत्रणेला झाडाची व्यवस्था काय केलेली आहे किंवा किती उपलब्ध आहे, किती झाडं देऊ शकतो आपण. आपण अशी प्रोसेस असते सर ती. मान्य आहे मॅडम. आणि मुख्य जे तुमचं कार्यालयाचं प्रवेशद्वार आहे तिथे एक हा, हा, हा. श्वान झोपलेला होता. म्हणजे तो श्वान पहारेकरी आहे का असं तरी वाटते कधी कधी पाहताना. आता मी ते बातमी घेतलेली आहे त्यामध्ये दिसूनच तुम्हाला असं झोपलेला श्वान आहे तो. म्हणजे असं वाटते का तोच पहारेकरी आहे का ऑफिसचा, का अधिकारी कर्मचारी की नाही आहे का ऑफिसला? आता सर, आता तुम्हाला तो जर इतका झोपलेला आहे म्हणताय तुम्ही, आता हे तुम्हीच बघितलेलं आहे त्याला झोपला आहे की काय हा. आहे. पण मला नाही वाटणार की तो झोपलेला असेल बाबा. बरं, तुम्ही ठीक आहे म्हणत मॅडम. आहे मी काही trust विषय करते नाही. ना, तुम्ही म्हणत आहे तुम्ही होत ना, तो झोपलेला असेल असे मी मान्यही करते. हा. पण सर आपलं कसं, ते परमनंट माणूस नाही आहे आपला. ओके. शासनाचे आपले पगार नाही होत, लगेच सोडून जातात ते लोक. बरोबर आहे. नाही नाही, मान्य आहे. 200 रुपये आपला जो पगार हे आहे काय म्हणतात रोज, त्याच्यानुसार मानधन. कोणतेच येत नाही. नाही नाही, ठीक मानधन आहे. रोजच देत असतो हा, सर रोज. आपण. पण माझा एक प्रश्न हाच होता का तेथील हा. कर्मचारी, तुमच्या ऑफिसमध्ये कर्मचारी पूर्ण टेबल खुर्च्या खाली होत्या, एकही कर्मचारी नव्हता. तो वनमजूर मला म्हणत होता का मी वनमजूर आहे म्हणे, मी येथे कर्मचारी. एक मॅडम, वनमजूर असून तर तुम्ही कर्मचारी नाही आहे ना, शासकीय नाही आहे ना. मग नाही, बाकीचे वनमजूरही नाही सर. वनमजूर म्हटल्याच्या नंतर कर्मचारी येतो तो. पण नाही वनाचा मजूर आहे, पण तो हा. वनमजूर नाही आहे. तो साधा माणूस आहे, मजूर रोजानी लावलेला ठीक आहे मॅडम. साधा माणूस आहे तो. ठीक आहे मॅडम, चालेल. हा. पण आणि थोडं सर एक अजून तुम्ही तुम्ही जर पुढाकार घेतला तर असं जर म्हटलं एक क्लर्क तरी पाहिजे की तो टेबल राखेल. आता गार्ड फॉरेस्टर पावसाचे दिवस आहे, साईड बघायला जाणं आणि नुसतं त्यांना ऑफिसमधून ठेवून काही हे नाही आहे ना मला. जर माझा जर तिथे क्लर्क असता सर, तिथे क्लर्क परमनंट जो आपला वन कर्मचारी असता क्लर्क, तर तेव्हा मग ऍक्शन झाली असती. मान्य आहे मॅडम. पण तुम्ही हा, तिथे एक अधिकारी आहे, तुमच्याकडे बरोबर. बहुतेक तिथला चार्ज आहे, बहुतेक मला वाटतं अमरावतीचा पण आहे. हो 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 हो. आणि आज तुमच्याकडे तो चार्ज नव्हता, पण अधिकारी या नात्यानं तुमचं वाच ठेवणं त्या ऑफिसकडे काम आहे, तुमच्या कार्यालयाकडे. काय सांगाल? वॉच तर आहेच ना सर. मी जेव्हा माझ्या वनरक्षक वनपालाला जेव्हा साईडवर पाठवत आहे, पावसाचे दिवस आहे, साईड पहा, मजूरची कमिटी, रोजगार सेवकाला भेटा, ते मजूर बरोबर आहे की नाही ते चेक करा. हे आमचे कोणते नियोजन करायचं, झाडं किती अंतरावर किती लावायचे, कोणतं झाड कोणत्या नंबरवर आलं पाहिजे, हे नियोजनासाठी फील्डवर पाठवलेलं आहे सर त्यांना. गार्ड बघा मॅडम, फॉरेस्टरचं काम ऑफिसमध्ये बसायचं नाही आहे. सोमवार हा दिवस वर्किंग डेचा दिवस असतो. बाकी बरोबर. बरोबर आहे. मी 2 ते सर्व 4च्या बाकी दिवस दरम्यान सर. 2 ते हा. 4च्या दरम्यान तुमच्या कार्यालयाला मी भेट दिली, पण कार्यालयामध्ये पूर्ण शुकशुकाट होता आणि टेबल खुर्च्या पूर्णपणे रिकाम्या होत्या. आणि कसं आहे, आम्ही एक साईड बातमी लावत नाही मॅडम, त्याकरता बरोबर. तुमची बातमी आम्ही तयार केलेली होती, पण तुमची प्रतिक्रिया येईपर्यंत आम्ही बातमी लावली नाही. आणि आता आम्ही बरोबर, बातमी बरोबर. प्रसारित केलेली आहे. आणि विशेषतः म्हणजे काय आहे माहिती आहे काय, एक अधिकारी या नात्याने तुम्ही आणि तुमच्या संबंधित कर्मचारी तुम्ही थोडंसं वाच ठेवायला पाहिजे का तिथील एकही कर्मचारी हजर नाही. याकरिता आम्ही तुम्हाला एक कॉल केला होता तुमची प्रतिक्रिया घेण्याकरिता. तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल मॅडम धन्यवाद. नाही ना, मग मी आता मी गार्ड फॉरेस्टरला ऑफिसमध्ये ठेवून मी काय करू सर? त्यांचं काम फील्डवालं आहे. ठीक आहे मॅडम, त्यांचं हा. फील्डवाला आहे, पण कुठला तरी फील्डचंच एखादा काम कर्मचारी आहे. ऑफिसमध्ये असायला पाहिजे. एक ऑफिसचा मग नियम आहे, available च नाही. शासनाचा नियम आहे. बरोबर आहे. कर्मचारीच नाही आहे ऑफिसमध्ये, शासनाने तिथे बाबूच दिला नाही, तर मी कुठून आणू सर? सांगा ना तुम्ही. ठीक आहे मॅडम. आहे की अन्य- नाही? ठीक तुम्ही आहे, समजू ठीक आहे. शकता, तुम्ही समजदार आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे तुम्हाला. शासनाचा हेच नाही आहे, तर मी कसं काय बाबू कुठून आणू शासनाचा एक माणूस उचलू? आणि गार्ड फॉरेस्टरला म्हणू नाही शकत तू ऑफिसमध्येच बस बा, फील्डचे कामं सोडून दे, ऑफिसमध्येच बस. ठीक आहे मॅडम, तुम्ही नाही का? एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या बातमीला 2 शब्द प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. उज्ज्वल भविष्याची सुवर्ण संधी. महिला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, चांदूर रेल्वे, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्था. प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. कुठलीही फी न भरता आजच आपला प्रवेश निश्चित करा. उपलब्ध अभ्यासक्रम: BA विषय मराठी, मराठी वाङ्मय, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, गृह अर्थशास्त्र, भूगोल. MA प्रवेश सुरू. मराठी, गृह अर्थशास्त्र. आमची उल्लेखनीय यशोगाथा: सन 2025 मध्ये 21 विद्यार्थिनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रावीण्यासह उत्तीर्ण. सन 2026 मध्ये 16 विद्यार्थिनीची थेट कॉलेजमधून छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनीत निवड. कॉलेजची ठळक वैशिष्ट्ये: उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, प्रशस्त व सुसज्ज वर्गखोल्या, आधुनिक प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय सुविधा, विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी NSS युनिट, करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उमंग स्नेहसंमेलनाद्वारे कला व कौशल्य विकास, अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीसाठी प्लेसमेंट सहाय्य, सुरक्षित शैक्षणिक वातावरण, संपूर्ण कॉलेज CCTV निगराणीत, विशेष सुविधा, सर्व पात्र विद्यार्थिनीसाठी शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत करिअर मार्गदर्शन, अनुभवी शिक्षकांकडून वैयक्तिक लक्ष, पूर्णपणे मोफत प्रवेश सुविधा. चला तर मग उज्ज्वल करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाका. आजच महिला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, चांदूर रेल्वे येथे मोफत प्रवेश घेऊन आपले भविष्य घडवा. संपर्क: पत्ता: शहीद हुतात्मा स्मारक जवळ, मेन रोड, चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती.